सांगितलं होतं म्हणल्याप्रमाणे हळद वाळू घाला आणि या पद्धतीची एकदम सरकी शेंग काढा. बघा पूर्णतः वाळलेल्या शेंगा आहेत आणि एकदम सरक्या तीर शेंगा आहेत. कुठलीही वाकडेपणा याच्यामध्ये शिल्लक उरलेलं नाही, ना कुठली शेंग चिमल्या गेलेली आहे. ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना वाळू घातलं आणि चांगल्या पद्धतीने या पद्धतीच्या शेंगा तयार झालेल्या आहेत. उत्पन्न सुद्धा तुम्हाला म्हणलं त्या पद्धतीनंच काढून देईल जर तुम्ही माझ्या सांगलं त्या पद्धतीने हळदीचं नियोजन केलं तर. लावगणीपासून त्यांच्या सगळ्या काही ड्रिचिंग, त्याचे सगळे काही भेसळ डोस, त्याचसोबतच हळदीला जे काही फवारण्या वगैरे असतील त्या सगळ्या काही गोष्टी मी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामच्या आयडीवर टाकणार आहोत. वर्षभरामध्ये जे काही हळदीला तुम्हाला काही करावं लागेल, जी काही मशागत आहे त्याचे सुद्धा सगळे काही सविस्तर व्हिडिओ इंस्टाग्रामवर आपण टाकत आहोत. याच्यानंतर तुम्हाला हळद लावत असाल तर लावगणीपासून शेवटपर्यंत म्हणजे एकदम ढोल करेपर्यंत हळदीचे सगळं काही नियोजन तुम्हाला मी देईन. त्यासाठी काय करावं लागेल तर फक्त तुम्ही आपल्या इंस्टाग्रामच्या आयडीला फॉलो करून ठेवा आणि युट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा. यावर्षी जे हळद तुम्ही लावणार 2026 आणि 27च्या कालावधीत जबरदस्त पद्धतीने मी तुम्हाला नियोजन देईन. फक्त सांगितलं तेवढ्या गोष्टी तुम्ही करा. त्यामध्ये तुम्हाला फरक नाही वाटला तर मला म्हणा. आतापर्यंत माझा अनुभव आणि जे काही शिक्षण आहे त्याच्या बेसिसवर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं उत्पन्न काढून दिलं आणि शेतकरी समाधानी सुद्धा आहेत. कारण आपल्या बापाचा वारसा आपल्याला भेटलेला आहे शेतीचा, त्याच वारशावर एकदम चांगल्या पद्धतीनं काम करून शेतकरी समाज आहे आपला, त्या समाजाकरता मला काम करायचं आहे. त्यासाठी मदत काय लागेल मला, फक्त तुम्ही फॉलो करा आणि सोबत राहा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि चांगल्या पद्धतीनं आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये सुद्धा चांगलं उत्पन्न तुम्हाला मी नक्कीच काढून देईन.